हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। हिंगोली मतदारसंघात दोन मराठ्यांच्या भांडणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण हे सहजपणे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। ते हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट माहूर दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलत होते। हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बाबूराव कोळीकर कदम, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण असे रिंगणात असून तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्या अनुषंगाने सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी कंबर कसली आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून मतदान आपल्या पदरी कसे टाकून घेता येईल यासाठी पदयात्रा, सभांचं आयोजन आणि रोड शो करत मतदारांच्या भेटीगाठी जोमात सुरू केल्या आहेत। नागेश पाटील आष्टीकर तर बाबूराव कोळीकर कदम या दोन मराठ्यांच्या भांडणात अधिक मते आपल्या पदरी कसे टाकता येईल हे त्यांचं मिशन असल्याचे दिसून येत आहे। त्यांना विश्वास आहे की दीन दलित बंजारा मुस्लिम अशी सर्व मते आपल्या हक्काची आहे। तसेच त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांचा खरपून समाचार घेतलाय। साथ में तमाम इस लोकसभा मतदारसंघ का दीन दलित शोषित पीड़ित मुस्लिम आदिवासी बंजारा विमुक्त भटका ओबीसी और बलुचिदार समाज बहुत ताकत से इस बार इस लोकसभा मतदारसंघ में मेरे साथ में है और वंचित बहुजन आघाड़ी का पहला एजेंडा इस महाराष्ट्र से मैं दिल्ली में गाड़ने वाला हूँ। इतना ठाम विश्वास मुझे है। बोलिए हमें जाओ मत। आप देख रहे होंगे नांदेड़ के सियासत में जिनका पिताजी इस महाराष्ट्र देश का बहुत बड़ा एक नेता शंकरराव जी चौहान साहब थे, उनके पीछे पीछे उनका लड़का अशोकराव जी चौहान, उनकी जिंदगी चल गई। जिस कांग्रेस ने उनको सत्ता दी, मुख्यमंत्री दिए, उन्होंने भी कांग्रेस को बेईमानी किया। जिस मुसलमान समाज ने इस कांग्रेस को अपने सर के ऊपर अपने छाती के अंदर में छुपा के रखा था, उनको जतन करके रखा था, उनका ही अपमान इस महाराष्ट्र में इस कांग्रेस वालों ने किया। इसलिए मुस्लिम बांधव को मेरी विनंती है कि आप सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी के साथ में आइए। ये चुनाव 100% मुस्लिम समाज के नाम पे करके देने के लिए मैं तैयार हूँ। मुझे खातरी है, मुझे विश्वास है, पूरा समाज हम वंचित बहुजन आघाड़ी के साथ रहेगा। सर, जरी बी.डी. चव्हाण यांना दोन मराठ्यांच्या भांडणात सहजपणे निवडून येण्याचा विश्वास असला तरी हा मार्ग दिसतो तेवढा सोपा नाही। या भागात शरद पवार गटाचे किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पाठीशी असणारा दीन दलित बंजारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला मतदार यावेळेस भाजपाला तडीपार करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केलाय। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी व माझे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व आमचे वरिष्ठ नेते त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि विश्वास देतो की ही सीट आम्ही आमच्या सर्व सहकार्यांची मिळून आम्ही चांगल्या मार्गाने मशाल पेटवणार। नक्की मिशन पुढील रणनीती एकच आहे, अजेंडा एकच आहे, अबकी बार बीजेपी तडीपार। हिंगोली मतदारसंघात दर 5 वर्षाला मतदार राजा उमेदवार बदलून टाकतो अशी प्रथा असली तरी यावेळेस मात्र राज्यात समीकरण बदलले आहे। पक्ष फोडाफोडीमुळे मतदार राजांचा विभाजन झाला आहे। देशात वाढती महागाई, फोडाफोडीचे राजकारण, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नसल्याची ओरड असे अनेक मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे। काही का असेना मात्र 2009 साली बी.डी. चव्हाण हे 1,11,357 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते। मतांचा विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांनी पराभव केला होता। यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होईल का असा प्रश्न मतदारांना पडला आहे। यावेळेस मात्र मतदार राजा कुणाला गल्लीपासून दिल्लीला नेणार हे तर 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।